नमस्कार, मी स्वाती गोडसे. टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज बुलेटिन्स मध्ये आपलं स्वागत. पाहूयात सविस्तर वृत्त. आपल्या मधुर आवाजाने ज्यांनी अनेक संगीत प्रेमींच्या हृदयावर राज्य केलं, तसंच ज्यांचं नाव ऐकून संगीतातील दिग्गज मंडळीही ज्यांना प्रणाम करतात, अशा सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी काल अशोक श्रीवास्तव यांच्या मिसमॅच नावाच्या मराठी चित्रपटासाठी आपल्या आवाजात गाणं गायलं आहे. मिसमॅच या मराठी चित्रपटासाठी करण्यात आलेल्या रेकॉर्डिंग वेळी फिल्म आणि संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार मंडळींनी यावेळी आपली उपस्थिती लावली होती. दरम्यान यावेळी करण्यात आलेल्या लाईव्ह रेकॉर्डिंगचा अनुभव घेण्यासाठी या ठिकाणी मृण्मय कोलवाळकर आणि मोठ्या संख्येने पत्रकार देखील उपस्थित होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आशाताईंनी खूप कमी वेळा लाईव्ह रेकॉर्डिंग केलेलं आहे. सूरसाम्राज्ञी आशा भोसले यांनी यावेळी अत्यंत भावुक होऊन आपल्या संगीतावरील प्रेमाविषयी काही गोष्टी सांगितल्या. आशाताई म्हणाल्या की त्यांचा नेहमी हाच प्रयत्न असतो की प्रत्येक गाण्यामध्ये काहीतरी वेगळं करायचं, आणि यावेळी देखील त्यांनी असाच काहीसा प्रयत्न केला आहे. तसंच यावेळी त्यांनी असा विश्वासही दर्शवला आहे की ज्या प्रकारे या आधीच्या त्यांच्या गाण्यांवर लोकांनी भरभरून प्रेम केलं, अगदी त्याच प्रकारे हे गाणं देखील प्रेक्षकांना तितकंच आवडेल. संगीत क्षेत्रातील अनेक मानांकित पुरस्कार हा ज्यांचा जन्मसिद्ध हक्क समजून गेली अनेक वर्ष अनेक पुरस्कार ज्यांच्या नावावर कोरली जात आहेत, तसंच आपल्या मधुर स्वरांनी अनेकांना संगीताचं वेड लावलेल्या सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी यापुढेही त्या मराठी चित्रपटांसाठी काम करतील अशी इच्छा व्यक्त केली आहे. असले शब्द गाणं सुंदर असलं तर मला स्वतःला आवडतं. तर मी कॅसेट मागवली आणि मी गाणं ऐकलं, मला आवडलं आणि मी त्यांना काही म्हटलं की आपण रेकॉर्ड करूया याच्यात. तर माझ्याकडनं मी प्रयत्न करते की प्रत्येक गाण्याला वेगळं काहीतरी करावं, चांगलं काहीतरी करावं. एक आशा भोसलेचा एक छाप आहे, तो कुठंतरी दिसावा गाण्यामध्ये, आणि त्याप्रमाणे मी ते गाणं त्यांचं केलंय आणि अतिशय गाणं छान झालंय. आणि मला असं वाटतंय, तर तुम्ही ऐकून सांगा चांगलं झालंय की नाही ते. हिरोईन फार सुंदर आहे, नवी मुलगी आहे, आपलीच आहे पुण्याची, आणि प्रभात स्टुडिओशी जिचा संबंध होता त्याच्या आजोबांचा, त्यामुळे त्या घराण्यातून आलेली चांगली ऍक्ट्रेस असणार. आणि मला फार आशा आहे की हे पिक्चर लोकांना आवडेल, कारण हिरो पण फार सुंदर आहे याचा दिसतो मला. भाजपाचे खासदार किरीट सोमय्या आणि गोपाल शेट्टी यांनी पक्षाच्या मुख्यालयात माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान त्यांनी भाजपाला मिळालेल्या अभूतपूर्व विजयाविषयीचा आनंद देखील व्यक्त केला. तसंच मुंबईतील काही प्रमुख समस्यांवरती देखील त्यांनी माध्यमांशी चर्चा केली. अब जनता तो हमारे साथ है, वो सिद्ध हो चुका है. अब उनकी परिस्थिति है कि हर एक मंत्री का दूसरा मंत्री त्याग पत्र मांगता है, और जिसके नेतृत्व में सरकार आगे बढ़ने की बात हो रही है, उस मुख्यमंत्री का दूसरा मुख्यमंत्री त्याग पत्र मांगता है. तो ये सवाल तो कांग्रेस और एनसीपी कोई जो विधानसभा लड़ने वाले हैं कि नहीं, ऐसी हमारे मन में शंका आने लगी है. आज भारतीय जनता पार्टी के सांसद गोपाल शेट्टी और नए मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान से मुलाकात करके मुंबई के नवनिर्वाचित सांसदों की तुरंत ही बैठक बुलाकर मुंबई के प्रश्नों की चर्चा होनी चाहिए. 10 विभिन्न समस्या मुंबई की उनके सामने हमने रखी है, जिसमें मुंबई की रेलवे समस्या, विक्रांत समस्या, केंद्र सरकार की सॉल्ट एंड लैंड, प्राइवेट फॉरेस्ट से लेके इन्वायरमेंट. मुख्यमंत्री जी ने अगले सप्ताह में यह बैठक बुलाने का वादा किया है. बीड तालुक्यातील केतुरा परिसरात समाधानकारक पावसाने अगदी बहरात आलेल्या ज्वारी पिकाचं अचानक पडलेल्या गारपिटीने मोठं नुकसान केलं असून उभं पीक भुईसपाट झालं आहे. केतुरा परिसरात झालेल्या गारपिटीने गहू, ज्वारी, हरभऱ्यासह फळबागांचा देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं आहे. या ठिकाणी झालेल्या पंचनाम्यानंतर केवळ फळबागांच्याच नुकसानीचे अनुदान शेतकऱ्यांना मिळालं असून इतर गारपीटग्रस्त शेतकरी अद्यापही वंचित आहेत. बीड तालुक्यातील केतुरा, रुद्रापूर, आवलपूर, तांदळवाडी,
पारगाव या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी गहू, ज्वारी, हरभऱ्याचं पीक घेतलं होतं, तर काही शेतकऱ्यांकडे फळबागांसह भाजीपाल्याची शेतीही होती. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या परिसरात मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस व गारपीटही झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. मागच्या वर्षीच्या हंगामात केतुरा परिसरात मुबलक पाऊस झाला होता. रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाही चांगला पाऊस झाल्याने या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी ज्वारीचे पीक घेतलं होतं. या दरम्यानही चांगला पाऊस झाल्याने परिसरातील ज्वारी बहरास आली होती. ज्वारी, गहू, हरभरा यांचं पीक चांगलं आल्याने शेतकऱ्यांनी शेतीच्या आंतर मशागतीसह फवारणी, खत यावरही मोठा खर्च केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न निघेल अशी आशा होती. दरम्यानच्या काळात गारपीट व अवकाळी पाऊस आला व शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरलं गेलं. गारपिटीने ज्वारी भुईसपाट झाली, तर दरम्यानच्या काळात धुळी पडल्याने व ढगाळ वातावरणामुळे हरभरा व गहू या पिकावर देखील मोठे दुष्परिणाम झालेले पाहायला मिळाले. शेतकऱ्यांवर आसमानी संकट आल्याने शासनाने देखील मदत देऊ केली. यानंतर नुकसानीचे पंचनामे झाले. या भागातही पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या परिसरातील शेतकऱ्यांना फळबागांचं नुकसान मिळालं, मात्र इतर पिकांचं नुकसान न मिळाल्याने त्यांच्यावर अन्याय झाला. दरम्यान शेतकऱ्यांची पिकं वायाला गेल्याने शेतकऱ्यांवर आता पुन्हा पेरणीसाठी आर्थिक संकट ओढावलं आहे. त्यामुळे या भागात पुन्हा पंचनामा करावा व गारपिटीचे नुकसान सरसकट द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. या संदर्भात मंडळ अधिकारी सांगळे म्हणाले की या भागात केंद्रीय पथकाने पाहणी केली होती. यानंतर अनुदान देण्यात आले. शेतकऱ्यांची तक्रार आल्यास वरिष्ठांना कळवू असं त्यांचं म्हणणं आहे. वाघोलीतील जे नगर परिसरामध्ये मंगळवारी रात्री 10च्या सुमारास केटर्सचं काम करणाऱ्या परप्रांतातील मुलीची बॅग एका चोरट्याने पळवून नेऊन त्या बॅगमध्ये असलेला एकूण 12,000 रुपयांचा ऐवज लंपास केला. अंधाराचा फायदा घेऊन चोरटा फरार झाला असून चोरीच्या या घटनेमुळे परिसरामध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र या प्रकरणी पोलिसात अद्याप तक्रार दाखल झालेली नाही. या ठिकाणच्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार जे नगर परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून भुरट्या चोरांचं प्रमाण वाढलेलं आहे. यानंतर बातमी पाहूयात बीडची. बीड शहरातील ऑफिसर कॉलनी भागात बी आणि सी क्वार्टर्सच्या वसाहतीमध्ये एकूण 40 ते 50 घरांची झालेली दुरावस्था बघता या क्वार्टर्सचे भूत बंगले बनल्याचं पाहायला मिळत आहे. घरांची झालेली पडझड बघता यामुळे परिसरातील नागरिकांच्या जीवालाही धोका निर्माण झाला असून या ठिकाणची जिल्ह्यातील विकासाची कामं करणारे सार्वजनिक बांधकाम विभाग हे अजून कोणत्या दुर्घटनेची वाट बघत आहेत असा प्रश्न या ठिकाणच्या नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निवासस्थाने उभी केली जातात. कोट्यवधींचे हे निवासस्थान मात्र केवळ दुर्लक्षाअभावी मातीमोल ठरत आहेत. असाच काहीचा प्रकार ऑफिसर कॉलनीतील क्वार्टर्सकडे पाहून लक्षात येतो. परिसरात 40 ते 50 घरं असून देखील त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे आणि घरं पडल्याने त्या घरांमध्ये आणि त्यांच्या छतावर झाडं उगवली आहेत. परिणामी भूत बंगल्यांशिवाय दुसरा प्रत्यय इथे येत नाही. परिसरातील रस्त्यांची देखील अशीच काहीशी दुरावस्था या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील विकासाची कामं करणारे सार्वजनिक बांधकाम विभाग नेमके कोणाचा विकास कशा प्रकारे करत आहे हे एक खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे. हेच या निमित्ताने उपस्थित करावं वाटतं की अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची झालेली दुरावस्था शासनाच्या तिजोरीवर खर्च देणारे ठरत असली तरी देखील शहरात येणारे अधिकारी कर्मचारी या दुरावस्थेमुळेच किरायाने राहणेच पसंत करतात की काय. ऑफिसर कॉलनी म्हणून नाव आहे तिचं. काही घरामध्ये साधे भिंती पडलेल्या आहेत. पाऊस पडला की सगळ्या घरामध्ये पाणी येते. साधं दारामध्ये फटाका वाजला तरी घराच्या भिंती दरदर हालतात. दारामध्ये सारे मोकार पोरं बसलेले असतात. चिडीमार पथकाची गाडी येऊन गेली तरी ते अर्धे इकडून मुलं पळतात, तिकडून अर्धे पळतात, ते पण काय करत नाहीत. अजून झाडताना सकाळी जर झाडलं तर जमिनीला भर माती नुसती घरामध्ये पडते. त्यात विंचू निघतात, साप निघतात, पिले निघतात सापाचे. रोज भीती वाटते ते झाडाला सुद्धा. ऑफिसर कॉलनीमध्ये पाणी पण येत नाही. बायकांनाच जास्त प्रॉब्लेम असतो. झाडून झुडून काढायचा, फरशी ते पुसायचे. सगळं फरशी पुसायला गेलं, पाणी जर सांडलं की लगेच विंचू निघतात त्याच्यातून. एवढं प्रॉब्लेम असताना तरी आमची ही गरज असल्यामुळे आम्ही राहतो. ऑफिसर कॉलनी एका ऑफिसर राहत नाहीत गाडीत.
पावसाची दिवस आपल्या घरातलं काय आहे, परिस्थिती काय असते? काय सगळ्या घरामध्ये पाणी टपकत आहे. पाणी टपकले की सगळे भिंतीतून विंचू निघतात, झुरळ निघतात. तर आता मागच्या दारातून सगळं हागंदरीचं पाणी येतंय घरामध्ये. पुढून पण का असं गेट मधून पाणी बाहेर जात नाही. गुडघे इतकाला पाणी साचते. रोज मला पाणी उपसावं लागते. इथे तुमचे जे मुली आहे त्यांना छेडखानी कोण करता येतं येऊन? ते कोणते लोक? आता जे तुम्ही म्हणलेले की लोक चुरीमार पथकाची गाडी येते आपल्याकडे, असं होतं. काही पण रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या किती पण गोरगरीब श्रीमंताच्या मुली असतात, त्यांना शिट्ट्या मारतात. त्यांना पाहून काही अश्लील चाळे बोलतात, काही पण शिव्या देतात, कोणते रोमॅन्टिक गाणे म्हणतात. मग तसे पाहिल्यावर मुली, काही जर मुली, एक मुलगी तर अशी मी बाहेर उभी पाहिलेली दिसली की त्या मुलांनी त्यांना शिव्या द्यायला सुरुवात केली किंवा गाणे म्हणायला सुरुवात केली की मला असे पाहून किती का मुली माझ्या पक्षी आलेल्या आहेत. धुळे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची अगदी पावसाळा संपल्यापासून दुरुस्ती न झाल्यामुळे या ठिकाणच्या रस्त्यांची खूप मोठी दुरावस्था झाली होती आणि त्यामुळेच इथल्या कारखानदार आणि वाहनधारकांकडून रस्त्याविषयीच्या अनेक तक्रारी करण्यात येत होत्या. दरम्यान याच सर्व परिस्थितीची दखल घेत या ठिकाणच्या रस्त्यांच्या कामाला प्रारंभ झाला आहे. मागच्या वर्षीच्या पावसाळ्यापासून दुर्लक्षितच असलेल्या रस्त्यांकडे अखेर लक्ष देण्यात आलं असून या ठिकाणच्या रस्त्यांची झालेली दुरावस्था बघून अनेक वेळा त्रस्त कारखानदार आणि वाहनधारकांकडून या रस्त्यांविषयीच्या तक्रारी देण्यात आल्या होत्या. याबाबत कार्यकारी अभियंता यांच्या मार्फत निविदा प्रक्रिया राबवली गेली होती. यामध्ये एकूण 46 लाखांचे खड्डे बुजवण्याचे तसंच 5 कोटींचे नवीन रस्ते तयार करणं आणि 6 कोटीचे जुने रस्ते दुरुस्ती करणं इत्यादी कामांचा समावेश होता. परंतु आचारसंहिता तसंच वर्क ऑर्डरसाठी झालेल्या विलंबामुळे कामांना सुरुवात झाली नव्हती. त्यामुळे तक्रारी वाढत गेल्या आणि नुकतीच 46 लाखांच्या कामांची वर्क ऑर्डर ठेकेदारास प्राप्त झाल्यामुळे कामास आता प्रारंभ झाला आहे. उर्वरित कामांना पावसाळ्याआधी सुरुवात करण्याची मागणी देखील होत आहे. बीड इथल्या नगर परिषदेची निव्वळ पाणीपट्टी ही एकूण 6 कोटींच्या घरात आहे. सध्या नगरपालिका वसुलीचे वेगवेगळे फंडे राबवत असताना देखील अद्याप वसुलीची टक्केवारी वाढत नसल्याने नगर परिषदेचे प्रशासन त्रस्त झालं आहे. या संदर्भात पाणी पुरवठा अभियंता MS वाघ यांच्याशी संवाद साधला असता यापुढे सक्तीने पाणीपट्टी वसूल केली जाणार असल्याची माहिती वाघ यांनी दिली आहे. बीड शहरात एकूण 23 ते 24 हजार नळ कनेक्शन आहेत. 7 दिवसाला बीड शहराला पाणी पुरवठा केला जातो. या ठिकाणच्या शहराची लोकसंख्या 2.5 ते 3 लाखांच्या जवळपास आहे. आज हीच स्थिती माजलगाव बँक वॉटर व बिंदुसरा प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. माजलगावाहून पाणी पुरवठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वीज लागते. बीड शहराला पाणी पुरवठ्यापोटी महिन्याला बीड नगर परिषदेला 28 लाख रुपये वीज बिलाचा भरणा करावा लागत आहे. त्याचबरोबर पाणी पुरवठा विभागात 117 कर्मचारी कार्यरत आहेत. एवढा सगळा अवाढव्य खर्च बीड नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाला करावा लागत आहे. मात्र पाणीपट्टीच्या वसुलीची टक्केवारी काही केल्या वाढत नसल्याचं पाहायला मिळतंय. आज याच स्थितीत शहरातील नागरिकांकडे 6 कोटींच्या जवळपास पाणीपट्टीची थकबाकी जमा आहे. याच पाणीपट्टीच्या वसुलीसाठी नगर परिषदेच्या प्रशासनाने वेगवेगळे फंडे राबवले आहेत. परंतु शहरातील थकबाकीदार नागरिक पाणीपट्टी भरण्यास टाळाटाळ करत असल्याचं वसुलीच्या आकडेवारीवरून पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे काही नागरिकांकडे मागील 5 ते 6 वर्षांची नळपट्टी थकलेली आहे. 1.5 महिन्यांपूर्वी 45% आसपास वसुली झाली होती. मात्र वसुली विभागातील कर्मचाऱ्यांनी नुकतीच वसुलीची मोहीम राबवल्यामुळे 55 ते 60% पर्यंत वसुली झाली आहे. शहराची वाढती हद्द व लोकसंख्या लक्षात घेता नवीन योजना राबवण्यासाठी मागील बाकी वसूल होणं अत्यावश्यक आहे. यापुढे पाणीपट्टी वसूल मोहीम गतिमान करण्यात येणार आहे. कारण नागरिकांनी वेळेवर पाणीपट्टी भरली तरच नगर परिषदही वेळेवर पाणी देऊ शकेल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. या न्यूज बुलेटिन्स मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज. अचूक वेळ खरी गोष्ट. नमस्कार.